सद्विद्या निरूपण या आपल्या नवीन आणि अत्यंत विशेष मालिकेच्या पहिल्या भागात तुमचे मनापासून स्वागत आहे. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात अनेक विषयांवर मार्गदर्शन केले आहे, पण सद्विद्या हा विषय तुमच्या आयुष्याचा पाया बदलून टाकणारा आहे. समर्थ विचारतात, विद्या म्हणजे काय? जगात 64 कला आणि 14 विद्या आहे, पण समर्थ ज्याला सद्विद्या म्हणतात ती या सर्वांहून वेगळी आणि श्रेष्ठ आहे. सद्विद्या म्हणजे केवळ अक्षरांची ओळख किंवा पोटा पाण्यासाठी मिळवलेले तांत्रिक शिक्षण नव्हे. समर्थांच्या भाषेत सांगायचे तर, जी विद्या आपल्याला भ्रमातून बाहेर काढते आणि सत्याची ओळख करून देते, तीच खरी सद्विद्या. आपण आयुष्यभर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी शिकतो, पण कसे जगावे आणि मी कोण आहे हे शिकवणारी विद्या म्हणजेच सद्विद्या होय. आजच्या जगात आपल्याकडे माहितीचा डोंगर आहे, पण ज्ञानाचा अभाव आहे. आपण बाह्य जग जिंकण्यासाठी सज्ज आहोत, पण स्वतःचे मन कसे जिंकावे हे आपल्याला माहीत नाही. सद्विद्या आपल्याला हेच शिकवते. ती आपल्या बुद्धीला शुद्ध करते आणि आपल्याला सत आणि असत म्हणजेच काय टिकणारे आहे आणि काय नाशिवंत आहे यातील फरक दाखवते. ज्याच्या आयुष्यात ही सद्विद्या येते त्याचे वागणे, बोलणे आणि विचार करणे पूर्णपणे बदलून जाते. या मालिकेच्या प्रवासात आपण हेच पाहणार आहोत की समर्थांच्या मते खऱ्या ज्ञानी माणसाची लक्षणे काय असतात आणि ही विद्या आत्मसात केल्यावर माणूस संसारातील दुःखावर मात कशी करू शकतो. सद्विद्या हा केवळ आध्यात्मिक विषय नसून तो जीवनात यशस्वी आणि आनंदी होण्याचा एक मास्टर प्लॅन आहे. समर्थांचे हे अमूल्य विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.